चाललंय मिशनीवर काम माझं. ब्लाऊज शिवत होते. ब्लाऊज एक ब्लाऊज शिवला, एक अर्धा झालाय. हे शिवला. हे ब्लाऊज शिवला. हे आमच्या म्हणजे माझ्या नणंदबाईचं आहे ब्लाऊज, आणि हे बी त्यांचाच आहे. आता हे अर्धा शिवलाय मी. त्याला बाह्या बसवायच्या राहिल्यात. बाह्या बसवल्या की बाह्या बसवल्या, फिटिंग करायची की मग झाला ही ब्लाऊज तयार. एक झालाय तयार. आबोली कलरचा साधा आहे. आता मी ह्याची ब्लाऊज कटिंग आहे ना, ही काल केलेली होती. काल करून ठेवलं होतं ब्लाऊज कटिंग. 4 ब्लाऊज कटिंग केले तर सासूबाईंचं 2 आहेत आणि ननंदबाईंचं 2 आहेत. माझं अजून 2 शिवायच्यात आहे. सकाळी तुमच्या दाजींना आणलं अस्तर हे ती दवाखान्यात येताना. आता संक्रांतीला घालायला साडी. आता सासूबाईंना मी दिवाळीला घेतली होती, त्यांनी काही ब्लाऊज शिवलाच नव्हता, मग त्यांचा ब्लाऊज शिवला संक्रांतीला घालायला आहे. लई असं आकृत्या कसं काढतो आपण, तसं आकृत्या करून करून ते जोडावं लागतं सगळं. अजून जेवण केलं नाही, जेवण करायचंय. मी तर सकाळपासून जेवणच केलं नाही. तुमचं दाजी तर झोपलं जेवण करून. हो का, निवांत पडे मारली होय. हातरून गाठलं, हातरून तुमच्या दाजींना. काय झालं? सकाळचे काम होतं, झोपलं आता 9 वाजले. टायमाचं जेवणाचा झोपण्याचा आमचा टायमिंग हीच आहे. रात्री खूप झाली. तर त्यांनी तर जेवण केलं, मी तर काय अजून जेवण नाही केलं. माझी जेवण करायची बी अपेक्षा नाही, भूकच नाही लागत मला. जेवली का हो मी सकाळपासून? जेवलीच नाही सकाळपासून. जेवण झालं. सकाळी मी चहा पिली आहे. असं उशिरा जेवलं का नाही, पीठ तयार होतं. आहे ना, टाइम टाइमला जेवायचं नाही. आणि मला सकाळी ब्लाऊज शिवायचं होतं. काय होतं, नाही जेवलं ते अन्न जिरत नाही ना. असं होतं, असं पण आता भूकच नाही, नाही जेवणार. टाइमला जेवायचं, टायमिंग ठेवायचं. तुम्ही टाइम मला सकाळी ब्लाऊज शिवायचं होतं, पण काय झालं सकाळपासून चांगली 12 12:30 लाईट गेली असेल आपल्या इथं, आहे ना. लाईट जी गेली ती लाईट 3:45ला का 4:30ला आलती. 4:30ला आलती लाईट. 4:30ला लाईट आली. मग जरा बसली मी. बसल्यानंतर ना जरा घरातलं आवरलं. आणि आता स्वयंपाकाचं तर काय स्वयंपाक, कारण की सकाळी जरा जास्त स्वयंपाक झाला होता माझ्याकडून बी. शिमला मिरची बनवलेली, ती ढोबळी मिरची बनवलेली, चपात्या बनवल्या होत्या. त्यात तर मी काय आज दिवसभर जेवण नाही केलं. आणि ह्यांनी पण काय 1 चपातीनं भात खाऊन गेलो होतं दवाखान्यात, आहे ना. त्यामुळे मग ती पण काय परत जेवण नाही केलं तुमच्या दाजींनी पण. आणि मी तर काही जेवणच केलं नाही. त्यामुळे चपात्या हे तसे शिल्लक आहे त्या ढोबळी मिरची. त्यात आमच्या सासूबाईंनी काय बनवलंय हो, बोंबूल बनवलाय. बोंबूल आणलाय काय? बोंबूल आणलाय, पण भूकच नाही मला तर. आता हे ब्लाऊज अर्धा करायचं आहे माझं. हे दुखायला लागलं. एक साईड हे ना, एक साईड लय दुखते. मशनीवरती बसून 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 हे पूर्ण शिराशी दुखते. काय करायचं, जास्त वाकून असतं, कारण की त्याचं मशीनवरचं काम कसं आहे, जास्त वाकू म्हणजे जास्त सारखं मान असं खाली बघावं लागतं. त्यामुळे ही साईड आहे ना, ही साईड मग जास्त दुखते. असं होतं का नाही, त्यांना काय माहिती.
बोंबलच कालवून आणलेलं आहे. ढोबळी मिरची खाल्ली होती काय? हो. सगळे खाल्ली का? मग डबा काय धुवून ठेवलेला आहे का काय? हो. होय, मी म्हणते तसं शिल्लक राहिलं काय तर ट्रॅकवर ठेवलेला डबा. तर बोंबलाचं कालवण आणलेलं आहे तुमच्या दाजीने तिकडं. पण जेवायची काय अपेक्षा नाही आपली, त्यामुळं काय जेवण मी तर नाहीच करणार. जेवणच करू वाटत नाही खरं सांगायचं तर. भूकच लागत नाही मला. भूकच लागली नाही. सकाळी मी चहा प्यायलेली आहे, त्याच्यावर काहीच खाल्लं नाही. 9:30 वाजत आल्यात अजून मला ब्लाऊजला तीही बसवायच्यात बाह्या. तुमच्या दाजींचं बरं आहे, आपलं झोपलं आहे का निवांत? झोपलो बाबा, झोपता लागली. आता झोप आली. 9 वाजले बाबा. 9 वाजते. मला पण झोपायचंय, पण आता माझा ती सकाळ ब्लाऊज अर्धा सकाळ राहिलेला, जी ब्लाऊज अर्धा राहिलेला आहे ना, ते मला पूर्ण करावा लागेल. पहिली गोष्ट तर कसं आहे माहिती का, मला ह्या विषयावर नको नाही वाटतं, म्हणजे असं नाही बोलावं, पण तरी पण मला बोलायचं येते. कसं असतं माहितीये का, आपलीच माणसं आपल्याला हे झाली ती, ते म्हणतात नाही, आपलीच माणसं आपल्याला बदनाम झाली ती आणि दुश्मन झाले ते. त्यामुळे आपण बाहेरच्या कोण काय अपेक्षा ठेवणार की त्यांनी आपल्याला चांगलं बोलावं म्हणून? बरोबर आहे का नाही? काय अपेक्षा ठेवणार सांग की? आपलीच माणसं जर आपल्याला नावं ठेवत असतील किंवा जी तोंडाला येईल ती बोलत असेल, तर मग बाहेरच्या कोण काय अपेक्षा ठेवणार की त्यांनी आपल्याला चांगलं बोलावं म्हणून? तर जे कुठे मला बाहेरचं आता कमेंटद्वारा झालं किंवा असं मला बोलतात ना, मला त्यांचं म्हणजे असं वाईट वाटतं. नाही वाईट वाटत असं नाही बरं का, वाईट वाटतं थोडंफार जीवाला, पण स्वतःच मी असं समजून घेते की यायला आपलीच माणसं आपल्याला हे करते ती म्हणल्यानंतर ना, बाहेरच्या कोण काय अपेक्षा बोलायला ठेवायची की ते आपल्याला चांगलं बोलतील म्हणून? असा विषय. आता कसं असतं माहिती का, म्हणे की भाऊ भाऊ हा बहिणीचा पाठीराखा असतो. बरोबर आहे का नाही? भाऊ कसा का असाना, भोळा असो, भाबडा असो, हुशार असो, चंचल असो, जसा बी असो, तो बहिणीचा पाठीराखा असतो भाऊ. म्हणून तर तुम्हाला सांगते, सण साजरे केले जातात. रक्षाबंधन, भाऊबीज, भावाचं सण आहे ते. पण आता गेल्या 2 दिवसापूर्वी माझ्या बारक्या भावाने म्हणजे माझ्या ह्याच्यासाठी पोरग बघितले, लग्न कर असं तसं व्हिडिओ टाकला. त्याच्यानंतर ना मग ती व्हिडिओ बघून नंतर ना मला जी काय माझ्या बहिणी आहेत ते मला विचारतात, योगिता लग्न करणार आहे काय तू, लग्न करते काय तू? तर मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे, लग्न जर करायचं असतं तर मी इथून पाठीमागच लग्न केलं असतं. मला वाट बघायची काही गरज नसते किंवा मी काय म्हणला? जे काय म्हणू शकतं, मोठ्यानं बोला, जरा आवाज आहे ना तुमचा. जे काय म्हणू शकतं, जे काय शेवटी काय म्हणू शकतं, आपल्याला माहिती. सांग. जग हे जनार्दन असतं, जग काहीही बोलू शकतं. जगाच्या तोंडाला हात लावता येत नाही आपल्याला. आणि जगाने नावं ठेवण्याच्या ऐवजी किंवा जगानं बोलायच्या ऐवजी हे का नाही, आपण आपलीच माणसं आपल्याला बोलते ती, ह्या गोष्टीचं मला कुठेतरी खटाकतं खरं सांगायला गेलं तर. ह्या गोष्टीचं मला आहे ना विचार करायला मजबूर होतं माणूस की बाबा. आणि पहिली गोष्ट तर मी होऊन कधीच कोणाला काय बोलत नाही, कधीच काय कोणाला बोलत नाही. पण माझ्या मागं अशी हात धुवून लागते ती, आगा 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 काय सांगायचं झालं. आता ते बारका भाऊ माझा सगळ्यात लहान धाकटा, काय त्याला बोलावं मी? नीट केला कसता पण काय त्याला बसाय बोलायचं, उठा येत नव्हतं, ऍक्सिडेंट झाला, त्याला नीट केला. काय बोलायचं त्याला? बोलायसारखं ही त्याला जाणीव आहे का बाबा आपली बहीण कशी कासारा नीट केला आपल्याला. चालायच नव्हतं, त्याला बसाय उठा येत नव्हतं. बोलायची टॅक्ट असते माणसाची, टॅक्ट. काय अवघड आहे सगळंच. मंत्र आता माझं कसं झालं माहिती आहे, सगळ्यांना असं विश्वास उडल्यासारखं झालं. म्हणून आपलं आपल्यापुरता आपण विचार करायचा आता. बस जगाचा विचार करून किंवा
याचा विचार करून काहीच भेटत नाही आपली दुःखाशिवाय. तर चला असू दे आता. तुमचं दाजी तर आता जेवण करून झोपले. तर गोळ्या खाल्ल्या का? खातो की आता 5 मिनिटं. मग केव्हा खायच्या? आता खातो. जेवण केलेलं किती वेळ झालं तुम्ही? जेवण केलेलं इथं झालं. आणि मग केव्हा गोळ्या खायच्या? मग 8:30ला जेवलो. आता 9:30 वाजले म्हणजे इथं झालं. मग केव्हा खायच्या गोळ्या? आता खायच्या गोळ्या झोपायचं. माझं तर हिरे दुखायला लागले मशीनवर बसून. आवडते ती शिर ताकद ताण मानाचा त्याच्यात बघायचं म्हणजे. तुम्ही शिका की टेलरचं काम. ड्रेस शिवायला शिकायचं असं, पॅन्ट. बरं चला असू द्या भाऊ बहिणीनं. आता मोबाईलला बी काहीतरी झालंय माझ्या. मोबाईल बी काही नीटनाटकात चला नाही माझा. शूटिंग काय पूर्ण व्हायना झाली. तर असं खिडक्याने उघड्या आहे तेव्हा लय वाजले ते. आता 9:30 वाजून गेले. आता बघू जर बाया जोडल्या मशीन काय ते ह्याच्या ब्लाऊजच्या तर जोडणार आहे, नाहीतर आता जोडणार नाही मी. बघू उद्या सकाळ. आता लय कटाळा आलाय मला पण. हे दुखायला लागलंय माझं. कटाळाचं नाही पण हे लय दुखायला लागलंय माझं. त्यामुळं बघू आता उद्या सकाळ त्याच्या लावेल. पण त्यात काय होतं, सकाळची लाईटच जाते. काहीतरी काम चालू आहे वाटतं कुठंतरी, त्यामुळं लाईट सारखी जाते. असा विषय झालाय.